येईल का जुळून नाते? दोघांपैकी असं कोणी काम करू शकतं का दिव्याला किडनॅप करायचं? इथून पुढे आता काय करायचं? दिव्या सध्या सेफ होती, तिला तो आता बाहेर पडू देणार नव्हता तिच्या भल्यासाठीच. तो पुन्हा शिवसोबत त्याच्या फ्लॅटवर निघाला. थोड्या वेळापूर्वी तो इथे यायला किती आरेवेडे घेत होता आणि आता जणू त्याचं हेच ध्येय असल्यासारखं शिवसोबत त्याच्या फ्लॅटवर चालला होता. सर तुम्ही कुठे? शिवने मुद्दामच विचारलं. आता मला तू हे विचारू शकत नाहीस, जर विचारलंस तर मी तुलाच बाहेर काढेन, आदित्य शिवला म्हणाला. हे प्रत्येक वेळी तुमचं असंच असतं सर, सगळीकडे धावतो मी, काळजी घेतो मी आणि तुम्ही मलाच बाजूला करता. शिव तोंड वाकडं करत म्हणाला. आता तर मला कृत्यातच उतरावं लागेल. आदित्य हसत म्हणाला. दिस इज नॉट फेअर, शिव म्हणाला. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आदित्यने हसत डायलॉग मारला. हो का? मग मी पण दिव्या मॅडमच्या मैत्रिणीला भेटून येतो, तुम्ही दिव्या मॅडमकडे जा, शिव म्हणाला आणि मितालीकडे जायला वळाला. अंकिता संध्याकाळीच निघून जाणार होती. तेव्हापासून मिताली एकटीच होती. कोणाला सांगणार होती सोबतीला यायला? आता शिवच्या बोलता बोलता लक्षात आलं होतं आणि म्हणूनच तो मस्करीत बोलताना खरंच मितालीकडे निघाला. खरंच जातोस का? आदित्यने विचारलं. हो, मिताली एकटीच असेल लक्षातच नव्हतं माझ्या. मी जातो तिकडे, सकाळीच येतो, शिव म्हणाला आणि फास्ट आपल्या गाठीकडे गेला. मितालीकडे जायला निघाला. इकडे दिव्या शिवची वाट बघत होती. तिला एकदा तरी मितालीशी बोलायचं होतं. तिची तब्येत बरी नव्हती, ती नीट चालू शकत नव्हती, म्हणून दिव्याला मितालीची काळजी वाटत होती. तर मिताली दिव्याचा नंबर संध्याकाळपासून 20 वेळा तरी लावून झाली होती. बेल वाजली तशी दिव्या खुश झाली, शिव सर आले म्हणून. पण तिच्यासमोर फक्त आदित्य सर उभे होते. आदित्य सर तुम्ही? दिव्याने विचारलं. एवढ्या रात्री तू येईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे आनंदाऐवजी तिने आश्चर्याने आणि थोडं भीतीने विचारलं. कारण शिवसर नसताना एकटे आदित्य सरच का आले हा प्रश्नही पडला होता तिला. मी आलो तर तुला आनंद नाही झाला का? आदित्यने विचारलं. त्याला दिव्याची अशी प्रतिक्रिया आवडली नव्हती. तसं नाही हो सर, जाऊ दे, तुम्ही जेवलात? मला जेवण आणायला सांगितलं आहे. दिव्याने वाद घालत बसण्यापेक्षा विषयच बदलला. हां, पण एका वठ्ठीवर. आदित्य लाडात आलेला. आता अटबीट काही नाही हा, गप्प जेवायचं, दिव्या म्हणाली. एकतर एकटाच आला त्याचं टेन्शन होतं. कोणती अट घालेल ही भीती. तिने थोडं कडकच वागायचं ठरवलं, म्हणूनच ती बोलू शकली होती. जा मग तूच जेव, नको मला जेवण, आदित्य म्हणाला. ठीक आहे, जाऊन बाहेर बसा, मला जेवू दे, भूक लागली आहे, दिव्या म्हणाले. मलाही तर लागली आहे भूक, आदित्य म्हणाला. त्याला तिच्या हातून खायचं होतं, पण ती मात्र सरळ टाळत होती त्याला. अरे मग जेवायला या ना, पण अट कशाला? काय हवं ते जेवलात की बाजूला गेलात ना? तुमचं पोट भरायचं, मला का अट का? दिव्या म्हणाली. ठीक आहे, जेवतो मी, आदित्य बारीक तोंड करत म्हणाला. देवाने 2 ताट आणायला सांगितले, कारण एक मेड दिव्यासाठी अरेंज करून गेला होता शिव. आदित्यने आपल्या हातात एक घास घेतला आणि दिव्यासमोर पकडला. ती कन्फ्यूज, मला घास भरवतात? मिताली तिचे लाड कायम पुरवायची. तिने तोंड उघडलं. मग मात्र एक घास दिव्याला त्यालाही भरवावा वाटला. हे त्या टोपीवाल्यासारखं झालं. आपल्याला हवं तर आधी आपण करावं. आणि त्याचं प्रेमही होतं,
म्हणून त्याने दिव्याला भरवलं होतं. त्याला थोडं डोक्याला टेन्शन वाटत होतं. ड्रिंक करावी वाटत होतं. शांत झोप गरजेची होती. थोडी ड्रिंक करू. आदित्य चक्क दिव्याची परमिशन घेत होता. नको. दिव्या ड्रिंकचे नावच ऐकून घाबरली. बऱ्याचशा गोष्टी असं ड्रिंक केलेलं असतानाच घडतात, तिला ऐकलं होतं. त्यामुळे त्याने ड्रिंकचं नाव घेताच दिव्यालाच धडकी भरली. ओके, आदित्य म्हणाला. एकमेकांना भरवून जेवण झालं होतं. दिव्याला बरं वाटलं. शिवने दाराची बेल वाजवली. मितालीला भीती वाटली. एकतर ती एकटीच होती. एवढ्या रात्री इथे आलं कोण? ती हळूहळू उठून दरवाजाजवळ आली. वाकून हॉलमधून बघितलं तर फक्त पांढरा शर्ट दिसत होता. म्हणजे शिव दरवाजाच्या एकदम जवळ उभा होता. तिने शेवटी दरवाजा उघडला. समोर शिवला बघून जीवात जीव आला. तिने घाबरून दरवाजा उघडला होता. सेफ्टी डोअर होता म्हणून ठीक होतं. म्हणूनच तिने हे धाडस केलं होतं उघडायचा. कारण हॉलमधून काहीच दिसलं नव्हतं. शिव सर, एक फोन करून यायचं ना. एकतर एकटी आहे मी. किती घाबरली होती. मिताली छातीवर हात ठेवत म्हणाली. सॉरी. जेवलीस? शिवने विचारलं. नाही, आता घेणारच होती जेवायला, पण दिव्याचा फोन का नाही लागत? तिची काळजी वाटत होती, मिताली म्हणाली. दिव्या मॅडमची काळजी नको करूस, आदित्य सर आहेत तिकडे, शिव म्हणाला. काय? अरे पण दोघांना ठेवले तुम्ही, कसं करतील यार? त्या दोघांचं मला टेन्शन येतं. दिव्या काहीतरी उलटसुलट नको करायला. मिताली टेन्शनमध्ये स्वतःचं दुखणं विसरून हॉलमध्येच खुर्चीत बसली. शिव आलाय, त्याला आपण बसा म्हणावं हेही तिच्या लक्षात आलं नाही. इतकी ती टेन्शनमध्ये आली. मला दिव्याची बोलायचं आहे, मिताली म्हणाले. एवढा धावत आला माणूस, साधं पाणी तरी विचारतं ना. समोरचा आपल्या काळजीने आलाय हे तिच्या लक्षातच आलं नव्हतं. ती स्वतःच्या चिंतेत व्यस्त होती. शिव उभाच होता, मुद्दाम बसला नव्हता. त्याला बघायचं होतं मिताली कधी सांगते बसायला. ओके, देतो लावून, म्हणून आदित्यच्या फोनवर शिवने कॉल केला. बॉस, दिव्या मॅडमशी मितालीला बोलायचं आहे, शिवने सांगितलं. तसा आदित्यने दिव्याकडे कॉल दिला. मितू, दिव्या एकदम भावुकच झाली. दिऊ. मितालीचाही आवाज एकदम कापरा झाला. लेस्बियन नाहीत ना? दोन्ही पुरुषांना शंका आणि धाकधूक. आपला पत्ता कट होईल की काय? दिऊ, तू बरी आहेस ना? किती फोन केले ग तुला, फोनच लागत नाही. मला दुसरा ऑप्शनल नंबर देऊन ठेव बघू तू, आपल्याला बोलता येईल, मिताली म्हणाली. हो चालेल चालेल, मी बरी आहे, तू काळजी करू नकोस. तुझी कंबर दुखायची कमी झाली का ग? दिव्याने विचारलं. नाही ग, दुखते अजून थोडी, लगेच नाही बरी होणार ग. तू माझी काळजी सोड, तुझं बघ. आदित्य सर तिथेच आहेत ना? मितालीने विचारलं. हो. दिव्या, व्यवस्थित राहा, भांडण करू नका हां. ते काय बोलले तर मला सांग, पण तू काहीच उत्तर देऊ नको. मिताली दिव्याच्या मोठ्या ताईसारखं समजावून सांगत होती. हो. दिव्याला हो म्हणण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. कारण आदित्य समोरच बसला होता. त्याने आवाज कमी केला होता तरी आदित्यच्या मॉमने ऐकल्यापासून ती ही सावधगिरी बाळगत होती. आदित्य मात्र दिव्याकडेच बघत होता. जेवून झालं होतं तरी तिथेच बसून होता. नोकराने लगेच साफ केला टेबल, हात धुवायला पाणी दिलं, तिथेच हात धुतले आणि तिलाच बघत बसला होता. ती बेडवर बसून होती. फोनवर बोलता बोलता मध्येच ओझरती नजर आदित्यवर टाकत होती. दोघींच्या गप्पा झाल्यावर फायनली फोन आदित्य आणि शिवच्या हातात आला होता. गेली 10 ते 15 मिनिटं त्या दोघी बोलत होत्या आणि दोघांचे पुतळे झाले होते.
शिव मात्र बसला नव्हता. मितालीने फोन दिला शिवकडे आणि सावकाश खुर्चीतून उठायला गेली. कंबर जास्तच दुखू लागली. डॉक्टरनी सांगितलं होतं की खुर्चीत जास्त बसायचं नाही, पण बसताना काही वाटलं नाही. उठताना तिला राम आठवत होता. आता तिने हळूच शिवकडे बघितलं तर तो समोरच होता. त्याने आपला हात केला त्याच्याकडे. तसं पुढे होऊन त्याने हात दिला तिला. बाईंची ट्यूब कधी पेटणार होती काय माहीत. हळूहळू चालत ती जेवणाच्या टेबलवर जाऊन बसली. म्हणजे जेवण शिवने घ्यायचं होतं का? बोलली नाही, पण ॲक्शन तीच होती. जेवण तयार आहे का? शिवने विचारलं. हो, अंकिता बोलवून गेली, मिताली म्हणाली. कुठे आहे? शिवने विचारला. किचन ओट्यावर ठेवलं म्हणाली अंकिता. मी गेली नाही किचनमध्ये, मितालीने सांगितलं. शिवने जेवण बघितलं तर फक्त मितालीला होईल इतकंच बनवलं होतं. 3 पोळ्या छोट्या आणि छोट्या वाटीत भात, डाळ, भाजी असं मस्त जेवण होतं. वाढून घेतलं शिवने एका ताटात आणि घेऊन आला बाहेर आणि मिताली समोर ठेवलं. पाण्याचा ग्लास ठेवला आणि तिथेच टेबलजवळ उभा राहिला. शिव सर, तुम्ही जेवलात? तिने सहज फॉर्मॅलिटी म्हणून विचारावं तसं शिवला विचारलं आणि एक घास तोंडात टाकला. शिवने नाही असं मानेनेच सांगितलं. तसं मितालीला एकदम अपराधीच वाटलं. शिव सर, जेवला नाही? तुम्ही केव्हाचे उभे आहात? बसा ना प्लीज, मिताली म्हणाली. आत्ता कुठे ट्यूब पेटली होती तिची. डोळ्यात खूपच अपराधी भाव होते. शिव लगेच समोर बसला. सर, तुम्ही पाणी घ्या ना, त्यानेच आणलेल्या पाण्याचा ग्लास पुढे करत म्हणाले. शिवने घेतला आणि पाणी प्याला. शिव सर, तुम्ही थोडंसं यातलं खाणार? मितालीने संकोचाने विचारलं. कारण एकतर तिने उष्टावलं होतं, त्यामुळे त्याला कसं विचारायचं असं वाटत होतं. पण काहीच पर्याय नव्हता म्हणून तिने विचारलं होतं. हो चालेल, शिव म्हणाला आणि मितालीचं तोंड उघडच राहिलं. ती पुढचं बोलायचंच विसरली. कारण तिने एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं होतं. आता उष्ट खायला देणार का? हा मितालीला प्रश्न पडला. पण शिवला आवडलं असतं तिच्या उष्ट खायलाही, उष्ट्याचं खायलाही. मिताली देतेस ना? शिवने विचारलं आणि मिताली भानावर आली. विचार चक्कर थांबवली. काय करू? मितालीला काही सुधरत नव्हतं, त्यामुळे एकदम ब्लँक होऊन ती त्यालाच विचारत होती. शिवने तोंड उघडलं तशी मिताली एकदम बावरली. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. अबीर, पुन्हा नव्याने यासारख्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.